My name is Shruti Ram Kadam, IEC2. Subject is Applied Thermodynamics. Today topic discussion is the regenerative cycle. Regenerative cycle. In power plant steam obtained, considered and then particle reheated by using the waste heat from the exhaust to preheat the incoming water, improving overall efficiency. Regenerative cycle. The regenerative cycle is process used to improve the efficiency of thermal system, commonly applied in the steam power plant, gas turbine, steam and regenerative cycle. The basic idea benefits it is to recover waste heat from a process and use it to preheat the working fluid, reducing the amount of energy required from the external source. म्हणजे एक कॉम्प्रेसर आहे, कॉम्प्रेसर मध्ये स्टीम तयार झालेली कॉम्प्रेसर मध्ये त्या कॉम्प्रेसर मध्ये कॉम्प्रेस होत्या आणि त्याचं टेम्परेचर आणि ही प्रेशर वाढते. प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळे ती नंतर ना हीट एक्सचेंजरला जाते. हीट एक्सचेंजर मध्ये त्याचं हीट वाढते आणि प्रेशर वाढते. नंतर ना हीट सोर्स मध्ये जाते. हीट सोर्स मध्ये ते टर्बाईनला कंटिन्युअसली सप्लाय होते. टर्बाईन मध्ये मेकॅनिकल पॉवर जनरेट होत्या. ब्लेड फिरल्यामुळे मेकॅनिकल पॉवर जनरेट होत्या आणि ती लोडला जाते. लोड बसणं ती राहिलेली स्टीम आहे ती हीट एक्सचेंजरला डबल जाते आणि तिथनं एक्झिस्ट होतं. Regenerative cycle, this is two type. One type is a regenerative feed heating and second type is a regenerative cooling. Regenerative feed heating. Regenerative feed heating, this system steam is expanded for the turbine after partial expansion and used to heat the feed water entering the boiler. And this process raises the temperature of the feed water. बॉयलर मध्ये वॉटर सप्लाय होतं आणि ते वॉटर सुपरहिटेड करून टर्बाईनला पाठवतात आणि ते सुपरहिटेड स्टीम टर्बाईनला पाठवल्यावर टर्बाईन रन होते आणि पॉवर जनरेट होत्या आणि वेस्ट गेलेली स्टीम ही कंडेन्सरला सप्लाय होते. कंडेन्सर मध्ये फेज चेंज होते. सुपरहिटेड स्टीम तो वॉटर मध्ये कन्वर्ट होते. वॉटर मध्ये कन्वर्ट होऊन त्या पंपच्या साहाय्याने हीट एक्सचेंजरला पाठवतात आणि टर्बाईन मधली स्मॉलेस्ट पर्सन हीट एक्सचेंजरला पाठवतात आणि हीट एक्सचेंजर मध्ये हीट एक्सचेंज होती. सुपरहिटेड स्टीमची हीट ही वॉटरला देतात आणि प्रीहीटेड वॉटर बॉयलरला सप्लाय करतात विथ हेल्प ऑफ पंप. रिजनरेटिव्ह सायकलचा सेकंड टाइप इज रिजनरेटिव्ह एअर कूलिंग सिस्टीम. रिजनरेटिव्ह एअर कूलिंग सिस्टीम म्हणजे आपण हवेचा पुन्हा यूज करतात या सिस्टीम मध्ये. रिजनरेटिव्ह कूलिंग इन दिस मेथड कॉम्प्रेस्ड गॅस इज कूलिंग बाय अलाउइंग द expand and take heat from the surroundings. The cooling gas then passed to a heat exchanger to cooling the incoming compressed air. म्हणजे आपण इथून हवा आत जाते आणि मेन कॉम्प्रेसर मध्ये जाते आणि हवा तिथून हवा कॉम्प्रेस केली जाते आणि हवा आतमध्ये इथे जाते आणि कॉम्प्रेसर चेंबर मध्ये ते ब्लास्ट होते आणि फ्यूल बर्न होते इथे कॉम्प्रेसर चेंबर मध्ये आणि तिथून इथं गॅस टर्बाईन जाते आणि इथं गॅस टर्बाईन वर्क होते आणि कॉम्प्रेसर एअर हीट एक्सचेंजर मध्ये फर्स्ट एक्सचेंजर मध्ये जाते आणि तिथं रॅम एअर इथून आत येते आणि फर्स्ट हीट एक्सचेंजर थंड करते आणि तिथून हवा ही सेकंड हीट एक्सचेंजरला जाते आणि तिथे ती परत तिथून हवा गेलेली परत तिथं कूलिंग टर्बाईनला जाते आणि तिथून कूलिंग टर्बाईनला इथून कूलिंग एअर फॅन आहे तो कूलिंग टर्बाईनला इथं थंड केली जाते आणि इथून डबल यूज करून परत सेकंड हीट एक्सचेंजरचा सेकंड हीट एक्सचेंजर मध्ये जाऊन ती परत ही थंड करते आणि परत मग ती डबल कूलिंग टर्बाईनला जाऊन परत इथून एअर टू कॅबिनेटला जाते आणि असेच वर्क करत राहते. हॅलो, रिजनरेटिव्ह हीटिंग सिस्टीमचं ऍप्लिकेशन. फर्स्ट ऍप्लिकेशन आहे थर्मल पॉवर प्लांट. थर्मल पॉवर प्लांट मध्ये कंडेन्सेंट लिक्विड बॉयलर मध्ये परत येण्यासाठी स्टीमचा यूज केला जातो. नंतर दुसरं ऍप्लिकेशन आहे कंबाइंड हीट अँड पॉवर अँड कोजनरेशन सिस्टम आणि इंडस्ट्रियल बॉयलर्स. या दोन्ही ऍप्लिकेशन मध्ये एकाच वेळी वीज किंवा उपयुक्त उष्णता निर्माण करण्यासाठी इंजिन किंवा पॉवर स्टेशनचा यूज केला जातो.
नंतर आहे रिजनरेटिव्ह एअर कूलिंग ऍप्लिकेशन. त्यातलं फर्स्ट ऍप्लिकेशन आहे एअरक्राफ्ट. एअरक्राफ्टमध्ये हाय स्पीड एअरक्राफ्ट किंवा ग्राउंड कूलिंग करण्यासाठी रिजनरेटिव्ह एअर कूलिंग सिस्टीमचा यूज केला जातो. रॉकेट इंजिन मध्ये चॅम्बर वॉल्स, नंतर नोझल, फर्स्ट सेक्शन नोझल अँड थ्रोट हे कूल करण्यासाठी रॉकेट इंजिन मध्ये रिजनरेटिव्ह एअर कूलिंग सिस्टीमचा यूज केला जातो. नंतर ग्राउंड कूलिंग आणि डिसर्ट एरियाज मध्ये केलं जातं. डिसर्ट एरियामध्ये रिजनरेटिव्ह एअर कूलिंग सिस्टीमचा यूज केला जातो. गॅस कूलिंग करण्यासाठी यूज केला जातो. थँक्यू.